अडचणीच्या काळात आहे, मात्र या काळात देखील आरटीओकडनं जी आहे ती जबरदस्तीनं वसुली केली जाते अशा पद्धतीचे आरोप खरं तर डीपीसीच्या बैठकीत अनेक लोकप्रतिनिधी केले. आपण देखील तो मुद्दा उचलला होता. काय नेमकं शेतकऱ्यांसोबत घडत आहे? सगळ्यात महत्त्वाचं जे टमटम पिकअपवाले आहेत जे ग्रामीण भागातनं माल घेऊन सोलापूरला येतात किंवा ज्या मार्केट कमिटीला जाताना RTO इन्स्पेक्टर त्या ठिकाणी त्याचं जर 1100 किलोचं पासिंग आहे, 1500 किलोचं पासिंग आहे आणि त्याच्यात जर 200-300 किलो जास्त आलं तर त्याला 26,000 28,000 दंड करतात. आणि मग त्यातनं जरी काय नाही सापडलं मग कांदा घेऊन जातो आहे, लिंबू घेऊन जातो आहे, एखादा बेदाणा घेऊन जातो आहे, द्राक्ष घेऊन जातो आहे, अशा डाळिंब घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या मालावरती त्या ठिकाणी वारंवार कारवाई होतात. आणि दुसऱ्या बाजूला मात्र 1,500 रुपये कार्ड, 3,500 रुपये कार्ड घेऊन या मोठ्या वाहनाची जड वाहतूक ओव्हरलोड चालती आणि तिथं मात्र डोळे झाकून नियम ठेवतात आणि शेतकऱ्याचा माल मात्र RTO पकडतात. काही वेळा तर त्या ठिकाणी मग अशी मिटिंगमध्ये पण मी सांगितलं त्या RTO इन्स्पेक्टरला फोन केला तर तो फोन घेत नाही. मी त्याच्यावर हक्कभंग आणणार आहे आणि तो त्या ठिकाणी ह्याचा मोबाईल काढून घेतो आणि परत ज्यावेळेस फोन करतो त्यावेळेस म्हणतो की आता आम्ही चलन कापले आणि आता आम्हाला काही करता येत नाही. मी ही मजुरीची त्यांची वाढली आहे. आणि मग तुम्ही जर नियमानंच असाल तर नियमानं राहावा, हे हप्ते बंद करा. तुम्ही जी कार्ड सिस्टीम चालू आहे जिल्ह्यात आम्हाला सगळे माहिती आहेत, कोण 1,500 घेते, कोण 2,500, कोणाची 3,500, कोणच्या वाहनाला काय. मग हे सगळं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. ही आम्ही पालकमंत्र्याकडे आणि तरी पालकमंत्र्यांनी तशा कडक सूचना दिल्यात की शेतकऱ्याचा माल इथून पुढं अडवणार नाही. आणि टमटमवाले असतील, साधे जे पोरं आहेत, 26,000 रुपये जर त्याला हप्ता 8,000 दंड झाला तर तो आयुष्यात त्याच्या गाडीचं अडचणी येते. आणि काय नाही सापडलं तर लायसन नाही, कॅरेज लावलं आहे असं काय पण काढतात आणि नाहक त्रास देतात. ही त्या ठिकाणी आम्ही आवाज उचलतो. कार्ड म्हणजे आता एखादी गाडी ओव्हरलोड आहे तर त्या कार्डची एक लिस्ट असती, त्यांचा एक झिरोचा एजंट असतो आणि तो काय करतो की ह्या गाडीच्या लिस्ट आहे, मग ती लिस्ट ज्याच्याकडे आहे त्याला काहीतरी कोड वगैरे देतात असं आम्हाला माहिती आहे. आणि त्या कोडनुसार ती गाडी त्या 1,500च्या यादीत असेल, 1,500च्या यादीत आहे काय, 2,500च्या, 3,500 तेवढे पैसे घेतले जातात आणि त्या गाड्याला बिनधास्त त्या ठिकाणी ओव्हरलोड वाहू दिलं जातं. अशी ती कार्ड सिस्टीम आहे. महिन्याच्या 1 ते 5 तारखेला महिन्याला ती त्या ठिकाणी रिन्यू करायची. मग ही यादी आली का, ती यादी आली का, ह्याची जर त्यांना मग अशी सांगितलं आम्ही तर इथून पुढं नाही थांबलं तरी विधानसभेत देखील आम्ही विषय घेऊन जाणार. खरं तर खाजगी ट्रॅव्हल्स जे आहेत तिथं देखील मोठ्या आता मगाशी त्यांनी सांगितलं की आम्ही गाडीचा फिटनेस बघतो आणि जसं आता आपण ट्रॅव्हलचं सांगितलं तर तिथं फिटनेस चेक केला जातो का, ते तर डायरेक्ट माणसाची जीवाशी खेळलं जातं. आणि मग कारण नसताना त्या ठिकाणी नियमावर बडगा ठेवायचा आणि त्यांचा स्वार्थ साधून त्या ठिकाणी हप्तेखोरी करायची, हा विषय त्यातनं वाटतोय. बाबा कुठं तर शेतकऱ्यांना टार्गेट करून लुटण्याचं काम सुरू आहे का? आम्ही तोच विषय मांडला की शेतकऱ्याला मात्र तुम्ही त्यामध्ये कुठेही नुकसान, कारण तो वाहनवाला परत ज्यावेळेस भाडं घेतोय त्यावेळेस मागचं 26,000 रुपये शेतकऱ्यांनाच वसूल करतोय, माल नेत नाही, वेळेत माल पोचत नाही आणि अशा कितीतरी घटना घडत आहेत. RTOची जी मजुरी आहे ती त्या ठिकाणी थांबली पाहिजे.